मुलगी माझ्याजवळच राहिली पाहिजे. माहेराला समजा मुलगी आली आणि ती सारखी चालली, सकाळी उठली 8 वाजता दुसऱ्याकडे, घरी आली 5 मिनिटांनी की लगेच दुसरीकडे, ती राहतच नाही. आता आईला मोह आहे, लोभही आहे, तिचा सहवास मिळावा. ती म्हणते तू घरी राहशील की नाही, लोभ पकडून ठेवले, सुटू नये म्हणून नवरा माझ्या मुठीत ग नाटक आलं. का सुख मिळेल ना त्याला पकडून ठेवायचं, मुठीत राहायला पाहिजे. उठ बैले की उठ, बस म्हणलं की बस. एका पोरीनं बापाला सांगितलं, कविता आहे ती, की बाप संशोधनाला निघाला उत्तर हिंदुस्थानमध्ये. बोले तिनं आपली आवड सांगितली, तुला कसा पाहिजे. मैं बोलू उठ, पिताजी मुझे ऐसा वर चाहिए. मैं बोलू उठ तो उठना चाहिए, मैं बोलू बैठ तो बैठना चाहिए, मैं बोलू खा तो खाना चाहिए, आणि मैं बोलू सो जा तो सोना चाहिए. ते म्हणला, बेटी तुझे पती नाही राष्ट्रपती चाहिए. कारण राष्ट्रपतीचं काम फक्त ऐकणे. हा मोह आहे, पकडून ठेवायचं. आणि मग शिकवण्याची ट्रेनिंग दिली जाते, नवरा मुठीत कसा ठेवावा याचे ट्रेनिंग स्कूल अजून निघाले नाहीत जाहीर, पण घरोघरी ट्रेनिंग स्कूल आहेत. जुन्या बाया नवीन बायांना शिकवतात ट्रेनिंग कसा मुठीत ठेवायचा. म्हणून काही हुकूम गाजवतात, हो तुम्हाला समजलं नाही का, लवकर यायचं होतं घरी, दुसऱ्याच्या समोर बरं का. आता त्याला जरा एटिकेट्स मॅनर म्हणून तो गप्प बसतो, हो हो, आणि ती दुसऱ्याला सांगते पाहिलं असं पाहिजे. कसा ऐकतो. लोभ म्हणजे पकडून ठेवणे त्या गोष्टीला. क्रोध म्हणजे जी व्यक्ती सुख देईल असे वाटले, त्यामध्ये जर अडथळा आला तर क्रोध जन्म घेतो, क्रोधाची घटना घडते. ह्या व्यक्तीपासून सुख मिळेल असं वाटलं, या वस्तूपासून सुख मिळेल वाटलं, नवऱ्याने सांगितलं घेणार नाही विकत, क्रोध येतो. माझ्या सुखाकरता मी हे घेते आणि नाही म्हणतात, क्रोध येतो. मला डॉक्टर व्हा असं वाटतं आणि कंडक्टरची परीक्षा द्या म्हणतात, राग येतो. क्रोध लोभ मोह ह्या कामाच्या सावल्या आहेत. क्रोध मोह आणि लोभ ह्या कामावर आधारलेले आहेत, त्याच्या सावल्या आहेत ह्या तिन्ही. जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीच आला, क्रोधी असे ठेविला सम्मोहाला. काम गेला तर ही पिलावळ सगळी निघून जाते. याचे फ्रेंड सर्कल आहे, हे सगळे निघून जातात. मोह म्हणजे काय. संसार मोहाच्या धाग्याने बनला आहे. मोह फार गोड शब्द आहे, म्हणजे सुवर्णमृग. संसार मोहाच्या धाग्याने बनलेला आहे. हे माझे आहे, हे माझं आहे म्हटले की मोह सुरू झाला. ही कोण, माझी मुलगी. हे कोण, आमचे ते विकत घेतलेले बापानी. अच्छा ते, हे माझे आहे म्हटले की मोह सुरू झाला. माझं आहे माझं आहे माझं आहे, ही वस्तू माझी आहे, मोह सुरू झाला. मग द्या ना, नाही, मोह आहे. हे माझे हा भाव आहे, पायाभूत असतो. माझं
स्वामित्व हा मोहामध्ये कारणीभूत वस्तू आहे. मालकी हक्क, ही बायको माझी आहे, कोणी बोलायचं नाही. पण अध्यात्मात हा घुसला, आता हे संसारात झालं माझं, माझी बायको, माझी मेवणी, माझा नवरा, माझा बाप, माझं 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 घर, माझं दार, हे सगळं माझं आहे. पण अध्यात्मात घुसला हा मोह की माझा धर्म, फार कठीण आहे मोह. माझा धर्म, आम्ही कोण? आम्ही रामदास पंथीय. आम्ही कोण? वारकरी संप्रदायातले. आमचं आराध्य ज्ञानेश्वर आणि तुकाराम. आम्ही कोण? योगी. आम्ही कोण? जैन. आम्ही कोण? बुद्ध. आम्ही कोण? मुसलमान. आम्ही कोण? ख्रिश्चन. आम्ही कोण? पारशी. धर्म वेगळे. माझा आहे, मी जैन धर्माचा आहे, मी बौद्ध धर्माचा आहे, मी शैव पंथाचा आहे, मी रामानुज पंथाचा आहे. पार्टेशन फार भयंकर असतं बरं काय. माझं मंदिर हे आमचं मंदिर आहे, हे जैनांचं आहे, हे बौद्धांचं आहे, हे शैवपंथीयांचं आहे. फार भयंकर असतं. अध्यात्मातला मोह हा पतनाला कारणीभूत होतो. आंबेडकर आमचेच आहेत असं कोणी जर म्हटलं, हे साधू, एकदा जैनांचं इथे दिगंबरपंथीय साधू आले रामायण वाचायला. मी म्हटलं बाकीचे दिसत नाही तिथे. मी काही जैन मंडळीला म्हणलं, अरे आम्ही लोक चाललोत कसं बोलतात ऐकायला, तुम्ही काय येत नाही? हां, ते दिगंबरी येत म्हणले, आम्ही श्वेतंबरी येत. अरे संतालाही वाटून टाकून दिलं. फार कठीण आहे हा मोह आहे. हाच पतनाला कारणीभूत ठरला, संसारातही कारणीभूत ठरतो. सासू म्हणती हा मुलगा माझा आहे, ती म्हणते नाही माझा नवरा आहे, हा माझा आहे, म्हणून वार चालतं. माझं म्हटलं की संसारातलं वार आहे. हे माझं शेत, तो म्हणतो हे माझं शेत, हे माझं घर, ते माझं घर. युद्ध सुरू झालं. मोह, अरे अर्जुनाला मोह झाला, महाभारत घडलं. मोह लहरी आहेत, ह्या लहरी आहेत. मोहाच्या लहरी अतिशय खतरनाक असतात. माझे मंदिर, अहो एक सांगतो, महावीर श्रेष्ठ की बुद्ध श्रेष्ठ याच्यात वादंग. एका ठिकाणी ओशोंचं वाचलं मी की एक फार मोठा लेखक जैन धर्मीय, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि ओशोने सांगितलं माझ्याकडे आले. म्हणले काय? म्हणले महावीर आणि बुद्धावर मी एक पुस्तक लिहिलंय, तुमची ओपिनियन पाहिजे, प्रस्तावना पाहिजे किंवा तुमचं मत पाहिजे. त्यांनी उघडलंच नाही, हेडिंग पाहिलं की म्हटलं समजलं तुमचं काय ते. मला नाही पाहायचं मध्ये काय. म्हणजे असं काय करता? मी आणलो तेवढं पाहतं खरी. म्हणजे हेडिंगच दाखवतंय तुम्ही काय लिहिलेलं असेल. त्यांनी असं म्हटलं ओशोनी की भगवान महावीर आणि महात्मा बुद्ध असं पुस्तकांचं हेडिंग होतं. म्हणले अरे भगवान महावीरांना तुम्ही म्हटलं, मग भगवान गौतम बुद्ध का नाही म्हटलं तुम्ही? महात्मा बुद्ध का म्हटलं? म्हणजे महावीर इतकं श्रेष्ठत्व तुम्ही बुद्धाला देत नाहीत. तुम्ही या पुस्तकात काय लिहिलं होतं हे आता समजणार. मी कशाला पाहू हे पुस्तक?